13 जून रोजी गणाचार्य मठ संस्थान मुखेड येथे इष्टलिंग महापूजा धर्मसभा व दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन। या कार्यक्रमाला श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंगराज देशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार। 14 जून रोजी श्री गुरुमाऊलींचा अभिष्टचिंतन सोहळा व रुद्र शिबिराची सांगता होणार असून ज्येष्ठ अधिक मासाच्या निमित्ताने गणाचार्य मठ संस्थान मुखेड येथे दिनांक 13 जून रोजी श्रीमद उज्जैनी सधर्म सिंहाणाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंगराज देशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पावन सानिध्यात भव्य इष्टलिंग महापूजा धर्मसभा व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता इष्टलिंग महापूजेने होणार आहे। त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी 14 जून रोजी श्री रुद्र शिबिराची सांगता आणि श्री गुरु माऊलींचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून धर्मसभेचा आणि रुद्र शिबिर सांगता समारोह आणि अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहावे असं आवाहन गणाचार्य मठ संस्थानच्या वतीने भक्तमंडळांनी केले आहे। पहिल्यांदा सर्वांचे स्वागत करतो। आपला मुखेडस मठ संस्थानमधून गेल्या 15 वर्षापासून चालणारा रुद्र प्रशिक्षण शिबिराचा सांगता कार्यक्रम 14 तारखेला होत आहे। त्या अनुषंगानं प्रतिवर्षी चालणारा जे काही 14 मे ते 14 जून शिबिराचा यावर्षी 13 जूनला श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी पीठ जगद्गुरु महास्वामीजींचे आगमन मुखेडला होत आहे। त्या अनुषंगानं 13 तारखेला सकाळी महास्वामीजींची इष्टलिंग महापूजा नंतर धर्मसभा। त्या धर्मसभेमध्ये अनेक या महाराष्ट्रभरामध्ये काम करणारा काही प्रतिष्ठित असे कीर्तनकार, काही प्रबोधनकार मंडळी आणि काही या समाजामध्ये पुरोहिती करणारा जे काही ज्येष्ठ असे पुरोहित मंडळी आणि काही गायक वादकांचे सत्कार महास्वामीजींचे शुभ हस्ते ठेवलेले आहे। आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक शिवाचार्य अनेक प्रबोधनकार त्यांची मनोगत व्यक्त करतील। नंतर जगद्गुरु महास्वामीजींचे समस्त त्या धर्मसभेला सुंदर असं मार्गदर्शन महास्वामीजी करणार आहेत। आणि ते झाल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 हजार लोकांची महाप्रसादाची व्यवस्था श्रीमठाचे सद्भक्त डोणगाव येथील सद्भक्त मंडळी त्या दिवशीचं पूर्ण सेवा त्यांनी घेतलेली आहे। आणि ह्या अशी महिन्याभर चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये ह्या वर्षी 13 तारखेचे एक विशेष कार्यक्रम आयोजित केले असून त्या कार्यक्रमाचा प्रसिद्धी होण्याकरिता आज सर्व पत्रकारांना आज इथं बोलवण्यात आलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून मठाचं सर्व कार्यक्रमाचं देखील आपण सातत्यानं प्रचार प्रसिद्धी देत आलेलेच आहोत। तर ह्या वर्षाची सुद्धा प्रचार प्रसिद्धी देण्याकरिता सर्वांना मी आवाहन करतो आणि सर्वांना तुमचं व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा